पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या 100व्या नाट्य संमेलनाचा आज दुसरा दिवस। या संमेलनात आज देखील विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। पारंपरिक गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात होऊन दुपारी नाटक आणि मी या विषयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे। तर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलन हस्तांतरण सोहळा पार पडणार आहे। तसंच अवधूत गुप्ते यांची संगीत रजनी देखील आहे। सांगलीत भारती विद्यापीठाची रणदे भारती मॅरेथॉन झाली। 3000हून अधिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता। एक पाऊल आरोग्याकडे हा उद्देश ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राच्या सागवान लाकडाने अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे बनले आहेत। मुख्य दरवाजासह राम मंदिरातील इतर दरवाजे अयोध्येत तयार होत आहेत। अयोध्येतील कार्यशाळेतील दरवाजांचे काम आता अंतिम टप्प्यात आलंय। कुशल आणि अनुभवी कारागिरांनी कोरीव नक्षी काम करत हे दरवाजे बनवले। नाशिकच्या बागलाणकरांचे आराध्य दैवत असलेल्या देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या 136व्या पुण्यतिथी सोहळा निमित्ताने आजपासून मोठ्या उत्साहात यात्रोत्सवाला सुरुवात झाली। सकाळी शासकीय अधिकारी, देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते महाअभिषेक पूजा करण्यात आली। त्याचबरोबर दरम्यान दुपारी मंदिरापासून भव्य रथोत्सव काढण्यात आलेला आहे। 15 दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात। मकर संक्रांत सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणासाठी बोळक्याची पूजा करण्याची पूर्वीपार परंपरा चालत आली असून हे सुगडं सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचं चित्र येवला तालुक्यात दिसतंय। तर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात। हे वाण ज्या मातीच्या भांड्यामधून दिलं जातं ते सुगडं बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बनली नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयामध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे आता अभ्यास कुठे करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालाय। पर्यायी व्यवस्था म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या ठिकाणी वर्ग होतात अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु जागा अपुरी होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येते। देशात रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे तर काही ठिकाणी दाट धुक्यामुळे ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला। राजस्थान आणि मध्य प्रदेशात गारपीट आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। दक्षिण द्विकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 5 दिवसात तामिळनाडू आणि पुढील 2 दिवसात केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पद्मिनी कोल्हापुरे या हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडमधील अभिनेत्री व त्यांची भाची श्रद्धा कपूर सोबतचे त्यांचे फोटो नेहमीच पाहत असतो। नुकताच पद्मिनी कोल्हापुरे यांच्या घरी एक सुखद सोहळा साजरा झाला। तर पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सुनेच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडलाय। मुलगा प्रियांक शर्मा व सून शाजा मोरानी यांच्या आयुष्यातील या खास दिवसाचा आनंद होणाऱ्या आजी पद्मिनी कोल्हापुरे यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला श्रद्धा कपूर खास पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात आली होती। गोंदिया जिल्ह्यात सध्या हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर सर्दी, ताप, खोकला यांसारख्या संसर्गजन्य रुग्णांची वाढ होतीये। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे रुग्ण येत आहेत। नागरिकांनी काळजी घेऊन आवश्यक तो औषधोपचार करावा असे आवाहन शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी केलेलं आहे। त्याचबरोबर जरी अशा प्रकारचे रुग्ण वाढत असले तरी सध्या कोविडचा धोका जिल्ह्यामध्ये दिसून आला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नाताळ सुट्टीत पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी तर गोंदिया जिल्ह्यात सध्या हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर सर्दी, ताप, खोकला यांसारख्या संसर्गजन्य रुग्णांची वाढ होते। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे रुग्ण येत आहेत। नागरिकांनी काळजी घेऊन आवश्यक तो औषधोपचार करावा असे आवाहन शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी केलंय। जरी अशा प्रकारचे रुग्ण वाढत असले तरी सध्या कोविडचा धोका जिल्ह्यामध्ये दिसून आला नसल्याचं त्यांनी म्हटलंय।
गुंड शरद मोहोळने पोस्ट केलेले स्टेटस व्हायरल झालेत। मोहोळने हत्येच्या काही वेळापूर्वी लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते। एका गाण्यावर शरद मोहोळ यांनी पत्नी आणि भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती मोहोळ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर पुढच्या काही तासातच त्याच्यावर गोळीबार झाला आणि त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला। विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं। पुत्र धर्मराज व स्नुषा रश्मी यांच्या लग्न मिरवणुकीत अंबादास दानवे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालंय। वरातीत त्यांनी पत्नीसह नृत्य केलंय। पुणे लोणावळा मार्गावर रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे। पुणे विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरिता मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुणे ते लोणावळा दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच लंपास केलाय। संग्रामपूर शहरातील जळगाव जामोद रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरील एटीएम रात्री 3 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केलं। या एटीएम मशीनमध्ये जवळपास 17 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे। एका 4 चाकी वाहनातून आलेल्या 3 ते 4 चोरट्यांनी संग्रामपूरमध्ये ही धाडसी चोरी केली आहे। सांगली कारागृहासमोरून संशयित आरोपीने पलायन केलंय। लक्ष्मण चौगुले असे फरार झालेल्या संशयित आरोपीचं नाव असून वैद्यकीय तपासणी करून तुरुंगात घेऊन येत असताना कारागृहासमोरूनच त्याने पलायन केलेलं आहे। विटा येथील एका गुन्ह्यात तो अटकेत होता। गेले 2 महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारली। गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अनेकदा काही भागात वाईट ते अति वाईट हवेची नोंद झाली होती। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावलं उचलली। परिणामी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा झाली आहे। उड्डाणावेळी धावपट्टीवर उतरताना वा हवेत असताना विमानाला पक्षी धडकण्याच्या घटनात गेल्या काही वर्षात वाढ झाली असून नुकत्याच सरलेल्या 2023 मध्ये महाराष्ट्राच्या आकाशात एकूण 131 पक्ष्यांनी विमानाला धडक दिली आहे। तर दिल्लीत 169 वेळा असा प्रकार घडलाय। देशभरात एकूण 1017 घटनांची नोंद झाली आहे। नुकसान भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांना तब्बल 1 ते 5 कोटी रुपयांचा खर्च येतो। बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते। श्रद्धा सोशल मीडियावर तिचे वर्कआउट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असते। श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते। अभिनय ही तिची पॅशन असली तरी गाणं हे तिचं प्रेम आहे। कोल्हापुरेंचे मराठी संस्कार जपत कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवते। श्रद्धा कपूरचा बराच चाहता वर्ग आहे। शक्ती कपूर यांची लेक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी चर्चेत आहे। श्रद्धा कपूरच्या मराठी लुकने लक्ष वेधलंय। अभिनेत्री रुपाली गांगुली उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरतीमध्ये सहभागी झाली। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मनोरंजन विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी ती म्हणजे प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता ख्रिश्चियन ऑलिव्हरचा मृत्यू झालाय। त्याचे विमान कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। या अपघातात 51 वर्षीय ख्रिश्चियनसह त्याच्या 2 मुलींनीही आपला जीव गमावलाय।